हे घे सोनल बकऱ्याचं मटण, याचा झणझणीत रस्सा बनव. ठीक आहे अम्मा, बनवते तुझ्यासाठी. सो एव्हरीवन, सगळ्यात आधी आपल्याला बाउलमध्ये बकऱ्याचं मटण काढून घ्यायचंय आणि त्याला मस्त स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचंय. धुवून झाल्याच्या नंतर आपण त्याच्यात अद्रक लसूणची पेस्ट ऍड करतोय आणि चवीनुसार मीठ ऍड करतोय. त्याच्यानंतर त्यात हळदी पावडर, चटणी पावडर, गरम मसाला, धनिया पावडर आणि दही टाकून त्याला मस्तपैकी हाताने मळून घ्यायचंय आणि अर्ध्या तासासाठी त्याला मॅरिनेशन करायचंय. तोपर्यंत आपण एक कुकरमध्ये तेल, खडे मसाले, कांदा, टमाटर चांगलं भाजून घेऊया. आय मीन चांगलं मिक्स करूया. मग त्याच्यामध्ये मी बकऱ्याचं मटण टाकतेय जे आपण मॅरिनेशन केलं होतं. मग त्याला परत मिक्स करायचंय आणि त्याच्यामध्ये पाणी ऍड करूया आणि 6-7 शिटींच्या नंतर बघा माझं मटण रेडी झालंय. मग एक मिक्सर ग्राइंडर मध्ये कोथिंबीर घ्यायची आहे, अद्रक, मिरची, सुकलेली मिरची घ्यायची लालवाली, काजू घेतल्यात मी, कांदा, टमाटर घेतलंय, त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. त्याच्यानंतर एक टोपामध्ये तेल आणि बटाटा टाकून त्याला चांगलं फ्राय करून घ्यायचंय. त्याच्यानंतर जी आपण पेस्ट बनवलेली ती ह्याच्यात टाकायची आहे आणि तेल सुटूसपर्यंत त्याला चांगलं परतून घ्यायचंय. मग त्याच्यानंतर मी त्यामध्ये मटन मसाला टाकले 2. मग त्याला चांगलं मिक्स केलं आणि त्याच्यामध्ये आपण जी बॉईल केलेलं मटन, बटाटे त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि जेवढं तुम्हाला पाणी आणि मीठ पाहिजे ते टाकायचंय. चला, माझा मटन आणि इंद्रायणी राईस बनवून रेडी आहे. मी तर मम्माला दिलं, तुम्ही पण घरी असं ट्राय करून बघा कसं लागतंय. मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. चला, बाय.